नर्मदे हार रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आता हे आश्रम इथून आता आम्ही सकाळी बघा 5ला उठून आंघोळ केली बघा. आणि आता आंघोळ केल्यानंतर आता देवाचं दर्शन घेऊन आता परत परिक्रमेला सुरुवात करणार आहे. नर्मदे हार. हे शालिवाहन शिव मंदिर, नवडा टौकी कारवा हे इथं आहे बघा. इथे हे शिवलिंग आहे बघा इथं. आणि ते नीलकंठेश्वर मंदिर आहे बघा. आणि ही बघा ही नर्मदा नदी आहे बघा. इथे बरेचसे ही नर्मदा नदी बघा. आणि ते उत्तर तटावर जे दिसतंय ते नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे पहा. तर आम्ही आता ही परिक्रमा इकडं गुजरातवरून परत इकडं समुद्रमार्गे निघाल्यानंतर आम्हाला त्या उत्तर तटावर बघा ते मंदिराचं आमचं दर्शन होईल बघा. हे आता हे आम्ही दक्षिण तटावर आहे आणि उत्तर तटावर नीलकंठेश्वर महाराजांचं मंदिराचं दर्शन होईल. तर त्याला कमीत कमी आज आम्हाला बरेच दिवस लागतील, म्हणजे हा तट पूर्ण करून पलीकडच्या तटावर गेल्यानंतर. आणि इथून सुद्धा आता आम्ही म्हणजे पाहू शकतो. हे असं आहे बघा. आता आम्ही परिक्रमेला सुरुवात केली बघा. आता आज जरा कालच्यापेक्षा आज थोडं परिक्रमा 6ला चालू केली. आणि काल जरा बराच वेळ झाला, कारण काल जरा तब्येत ठीक नव्हती. हे बघा आमच्या महाराजांचं पण उरकलं आहे. आणि आम्ही आता निघालो बघा. ते शिक्का मारून घ्यायचा होता, पण ते महाराज कुठं बाहेर गेलेत का काय ते नाही. महाराज पाणी भरून गेलेत हापशाचं प्यायला. इथं काय आम्हाला फिल्टर पाणी नाही. फिल्टर संपूर्ण अख्ख्या प्रदक्षिणा नर्मदे मैयाचं पाणी प्यायचं बघा. तर असं आहे बघा हे परिक्रमेचं. तर आजचा दिवस आता लवकर चालू आहे. आम्हाला जरा 2 दिवस त्रास झाला रात्रीपर्यंत. आज जरा रात्री घरचा फोन आले पण काही फोन उचलला नाही झोपला असल्यामुळं. हां. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा आता परिक्रमेला सुरुवात झाली बा. आणि आता महाराज बघा नर्मदा मैया परत आमचा प्रवास चालू झाला. हे बघा इथं इतकी सुंदर व्यवस्था असते बघा. नर्मदे हार, नर्मदे हार. बघा आता हा मार्ग जाण्याचा मार्ग आहे बघा. या मार्गाने आता आमचा प्रवास परत चालू झाला. नीलकंठेश्वर मंदिर बरं का ते. नीलकंठेश्वर मंदिर आता आमच्या या मार्गे आल्यानंतर आमची दर्शन होणार. आम्ही दक्षिण तटावर उत्तर तटावर गेल्यावर दर्शन होईल. काय सुंदर असे आश्रम असतात पहा. खरोखर म्हणजे आश्रम म्हणजे संपूर्ण सुविधा असते, सगळं असतं. आणि इथं सगळे तपस्वी लोक असतात. बाकी दुसरं इथं कोणी नाही. सगळे तपस्वी लोकांचा आश्रम आहे, त्यांनी केलेले आश्रम आहे. ते कुंभमेळ्यात सर्व हे तपस्वी असतात बघा तिथं, त्यांचे आश्रम आहे. आणि त्यांना असे म्हणजे ते स्वतः भिक्षा करून मागून ते आश्रम चालवतात. आणि देणगीदारसुद्धा भरपूर प्रमाणात देणगीदार आहेत. तर देणगीदारसुद्धा त्यांना भरपूर देणगी देतात. त्यामुळे असे आश्रम चालवतात बघा. ते रोज म्हणजे संपूर्ण लोकांची व्यवस्था सगळे सुविधा पुरवतात. आणि जास्त करून महाराष्ट्र, मुंबई, पुणेमधले जास्त देणगीदार आहेत म्हणजे आपल्या दक्षिण तटाला.
जास्त देणगीदार आहेत, त्यांचे भरपूर देणगी स्वरूपातून हे आश्रम चालतात बा. खरोखर म्हणजे महाराष्ट्र तसं पण निवान महाराष्ट्र आहे. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. जय सूर्यनारायण महाराज की जय. स्टॉप स्टॉप. आज सकाळी परिक्रमा करत असताना बघा एक गावातून परिक्रमा आमची चालू आहे पहा. आणि इथं आता एक राम मंदिर लागलं वाटेच्याच कडेला. तर तिथं दर्शनासाठी थांबलो बघा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे नर्मदे हार. हे बघा हे गाव आहे, सुंदर असं गाव आहे बघा. हे नदीच्या किनारी नर्मदे हार. तर असं असे बोर्ड लावले बघा. हे बघा हे परिक्रमा नर्मदे हार. हा या जा आहे नर्मदे हार. हे बघा असे चौकात चौक गावात आलं तरी असे चौकात चौकात बोर्ड लावलेत बघा, की मार्ग दाखवतात. हे असं जायचं, काही विचारायची आवश्यकता लागत नाही. हे बघा असे बोर्ड लावलेले, इकडे वळायचे. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा असं इथं हे आता परत नदी किनारी मार्ग चालू झाला पहा. सगळी व्यवस्था आहे बघा, काही विचारायची जरूर लागत नाही, काही नाही, सगळे ठिकठिकाणी. फक्त जरा जंगलात गेल्यावर थोडं जरा म्हणजे समजत नाही आणि तिथं कोणी माणूस भेटत नाही. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा आता इथं परिक्रमा मार्ग व्हायचा दाखवला आहे. इथून असं जायचं म्हणजे सगळं बरोबर, म्हणजे काय आवश्यकता लागत नाही. नर्मदे हार. आता आम्ही लागलो नदी किनारी बघा. परत सुरुवात नर्मदे हार. इकडनं गावातून आलो बघा. आणि इथं बघा हे बलगाव आश्रम दुरी 7 किलोमीटर आहे हे परिक्रमा मार्ग आहे बघा. तर आता पुढं न जाता आम्ही आता ह्या मार्गाने जाणार बघा परिक्रमा. नर्मदे हार. हे इथं शेताने आम्ही आलो बघा कडाने. आणि इथं बघा हे जालनपूर आश्रम नर्मदा परिक्रमा मार्ग डालखेडा 2 किलोमीटर. हे बघा आता या आम्ही असं आलो बघा इथं. आणि आता इथून ह्या मार्गाने जायचे बघा. हा मार्ग आहे सगळा नदी किनारी. नर्मदे हार. हे बघा इथं ह्या नदीच्या किनारी बघा हे मक्याचे प्लॉट आहेत. आणि हे बघा हे इकडं मक्याचे प्लॉट आहेत. तर असे संपूर्ण असे बघा काय प्लॉट भारी आहेत. आणि ह्या दोन्ही प्लॉटच्या मधून आम्ही चाललो आहे पहा. इथं म्हणजे काय भीती बाळगण्याचं कारणच नाही काही. पण असा बघा हा मार्ग आहे. हे जिथं सगळे अख्खे मक्याचे प्लॉट आहेत बघा दोन्ही साईडनी. हे बघा इकडं, हे बघा इकडे संपूर्ण मक्याचे प्लॉट. इथं काय इकडं वाट दिसत नाही. हे सगळे पांदीचा रस्ता आहे पहा. फक्त इथे एक निशाण आहे. आता हे निशाण बघूनच पुढं चालतो आहे आम्ही. तर आता हे बाबा होते इथले, त्या बाबांना विचारू. नर्मदे हार बरोबर आहे क्या? हे सगळाचा हा
बघा हे पांदेचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने बघा हे परिक्रमावासी चालतात पहा. तर फार अवघड आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. तर बघा हे असं आहे. आता पुढं गाव आले बघा एक अर्ध्या किलोमीटरवर, पण ह्या कोपणीनी आणि ह्या पांदिनी काही दिसत नाही. एकदम जवळ आल्याशिवाय ते गाव पण दिसत नाही. नर्मदे हार, नर्मदे हार. हे रस्ते नर्मदे हार. नाही हे बघा इथं महानर्मदा सेवा कुटी आश्रम आहे बा. तर आता त्यांनी इथं चाय प्रसादी आणि पाणी घेण्यासाठी बोलवले बघा. आता इथं आम्ही आता चाय पाणी घेतो. तर त्यांनी इथं हे बघा इथं सोय आहे बघा. इथं पण आम्ही थांबणार नव्हतो, पण आता महाराजांनी जास्त आग्रह केला ते आम्हाला बसायला टाकतात बघा. आसन लावतात हे बघा. अशा प्रकारचं आसन लावलं बघा त्यांनी. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. ही आरती घेऊन आली बघा. रोज रोज सकाळच्या बरी. नर्मदे माता की जय. नाश्ता नाही अजून, चहा पाणी झालाय कसा. हा प्रसादी. हा नाही चहा आहे ना, आपण कोरा चहा घेतो ना. प्रसाद चालेल. काय काय हे आता ह्या आश्रमात बघा आता चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर बघा आता इथून आम्ही निघालो आहे. तर आमचे महाराज त्या काट्या काढतात बघा. ते बोर्ड दिसत नाही आम्हाला. बोर्ड नाही दिसला ना आम्ही असं ह्या डांबरीनीवर चाललो होतो. पण बघा ह्या काट्या आता दाबल्यामुळं हे नर्मदा परिक्रमा मार्ग हा इकडे बघा बलगावला जातो बघा. तर हे अशी सेवा केली चला, कारण त्या काटेमध्ये बोर्डच दिसत नाही. नर्मदे हार. चॉकलेटसाठी याच्यात बघा इथं दिले की चॉकलेट त्यांना दिले ना. चला हे बघा असं गावातून आली की अशी पोरं लहान लहान पोरं येतात. बाबाची चॉकलेट द्या, चॉकलेट द्या. त्यांना द्यावं लागतं. एक पुडा घेतला होता, संपा उद्या परत एखादा पुडा घ्यावा. हां चॉकलेट दिल्याशिवाय पोरं काही बाजूला जात नाही बघा. हे चॉकलेट सगळी चॉकलेटसाठी. त्यांनी बॅग आम्हाला उतरून चॉकलेट घ्यायला आली. वरची संपली होती तर त्यांनी काढून घ्यायला हवी. हा उसमे देऊ. अरे बाबा बाबा म्हणताय बाबा. ए बाबाला द्या रे, बाबाला चॉकलेट द्या. बाबा बाबा चॉकलेट द्या बाबा. बाबा चॉकलेट द्या. हे गावातून आलं की अशी मुलाला माग असं येतात बघा. त्यामध्ये चॉकलेट द्यावाच लागतं. ए त्या बाबाला दे रे, त्या बाबाला. ते बाबा मागून आला. ते बाबा बाबाला द्या. घेतले का चॉकलेट? दे रे त्याला चॉकलेट. चॉकलेट द्या त्याला. जरा एक चॉकलेट द्या ना बारक्याला. ते बाबा संपले का? एक द्या त्याला बारक्याला. या हे बघा अशी मुलं आहे सगळी तिथं. गावात आलं की सगळी कुमणी पोटी धर्मशाळा बलगाव. पण आम्ही ते थांबणार नाही, पुढे जाणार आहे. द्या चला. नर्मदे हार. चला नाही सापडली. अरे रे रे ये हमारे बाबूजी को दो. ये छोटे महाराज को दो. ये छोटे महाराज. तेरे हाथ में क्या है? दे दिया. या वाह 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 वाह. जाओ अभी गाड़ी दे. हाँ जाओ. दिया कि नहीं बोल. सच्ची बोल. अरे तेरे को भी दिया ना, 2 बार ले लिया तूने. चला हे मुलांना हे चॉकलेट दिले. आता सोडं बघा मुलांनी आम्हाला. तेरे हाथ में क्या है? लयच आगे बच्चे है की नहीं? आगे बच्चे है ना. हे बघा आता मी बलगाववरून आलो बघा आता. आणि आता आम्हाला हायवे लागलाय. इथं जरा थोडं आराम करण्यासाठी जरा 5 मिनटं जरा थोडी विश्रांती घेतली. आपल्याला पुढं 5 मिनिटं जागा
प्रसाद म्हणजे भोजनासाठी नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे पहा आता आम्हाला थोडा हवे लागला होता बघा, आणि परत आता इथं मार्ग बदलला बघा. आता हे परिक्रमा मार्ग म्हणजे हवे सोडून आता चालू जागा बघा. आता बहुतेक पुढं आश्रम आहे आणि त्या आश्रमावर भोजन प्रसादी करावा म्हणलं. कारण काय आहे, आता 11 वाजले म्हणल्यावर आता भोजन प्रसादी, कारण 11 वाजता सुरू होते, 12 वाजेपर्यंत चालते, 12-1 वाजेपर्यंत. पण आता हाय टाईम तर घ्यावा, कारण पुढचा टप्पा आश्रम आहे तो 10 किलोमीटरवर आहे. पण तोपर्यंत जास्त टाईम होईल. तर आता इथंच धाब्यामध्ये आपलं ह्या आश्रमामध्ये भोजन प्रसादी करायची. आमचे काळे महाराज चाललेत पुढं. मीच पुढं असतो, पण ते आज मी पाठीमागं थांबलो, ते पुढं चाललेत आज. आमचे महाराज म्हणजे आता आम्ही बहुतेक इथं ते आश्रम आहे. हे बा इथं अन्नक्षेत्र गोपीकुंज आश्रम आहे बघा इथं. आणि ह्या आश्रमावर आता थांबायचे, कारण 12:15 वाजले, तहान लागली. आणि पण रात्री जेवण नव्हतं केलं, त्यामुळं थोडं काहीतरी प्रसाद घ्यायचा. तर म्हणून आता इथं आश्रम आहे बघा. आता इथं ते आश्रम थोडा प्रसाद घेऊन थोडा आराम करायचा आणि मग पुढचा मार्ग ठरवायचा. हे बघा आता ते दाखवले त्यांनी आश्रम. हे पहा इथं सद्गुरू जोग महाराज आळंदी देवाची अन्नपूर्णा आश्रम खलबुजुर्ग. हे हा बघा आळंदीचा आश्रम आहे बघा. 2 किलोमीटर आहे. हे पहा इथं देश गरम झालं बघा. हे तेच पार गेलावल काय आहे, इतका मस्त सरबत बनवून दिला बघा आम्हाला त्यांनी. अगदी सुंदर असा सरबत बनवला बघा. गावातून साधं सरबत प्यायला मिळाला बघा. हे बघा नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग. हे बघा हवे बघा, किंवा हवेपासून पलीकडे जायचे. त्या हवेला लय गाड्या आहेत. गाड्या जाऊ दे ना, गाड्या चालल्या लय गाड्या फास्ट चालल्या. हे बघा आता समोर आश्रम आहे बघा. आता इथं दुपारचं प्रसाद भोजन करायचं आणि मग पुढं. हे पहा इथं हा बालाजी आश्रम आहे बघा. इथं आता आम्ही आलो. तर आता इथं दुपारचा विश्रांती करायची बा. हे रामकथा नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आता मी झोपलो होतो बघा. आश्रमात आल्यापासून मी काही जेवण नाही केलं. माझं जरा पोट दुखत होतं. पोट दुखत असल्या कारणाने म्हणलं आज काय मला जेवायचं. रात्री पण जेवण केलं नव्हतं, फक्त आपलं ताक घेतलं होतं. आणि आत्ता पण मला फक्त ताकच घेऊन जावं वाटलं, काही जेवण नाही करायचं. पण महाराज काय ऐकणार, ते म्हणे थोडं तरी जेवा. तर आता जेवायला बसतो बघा. त्याने बसवलं होतं ते आता. हे बघा आता आमचे महाराज आता गेले बघा. ते डाळण थोडा भात आणायला मिळेल, थोडा डाळण भात खा.
त्याला काय जेवायचे कारण काम कोण झाले आता हे पाणी पिऊन पिऊनच पोट फुगतंय. संध्याकाळचं पण मी रात्री जेवलंच नव्हतं. मी रात्री गेलो असंच बसलो. जे काळे महाराज म्हणतात ते आता हे बघा अंदाज ताट करून मला बघा हे आत्ता बघा 3:30 वाजलेत. आता मी थोडं जेवण प्रसादा घेतला बघा आणि आता महाराज म्हणतात आता निघायचं. 3:30 वाजल्यात बघा. आता आम्ही आता निघणार आहे 5 मिनटात. तेवढं जरा थोडं आणखीन अंतर म्हणजे आपण कमी करायचं बघायचं. नाहीतर माझी इच्छा होती आज इथंच मग काम करायचं पण नको म्हणलं आपलं ते अंतर कमी होतं. तर नर्मदे हर नर्मदे हर. गावाच्या मार्गाने चाललोय बघा. हे ग्रामपंचायत कार्यालय खल्लबुर्जू जसा पंचायत गाव खरगोम हे असं आहे बघा. इथं आम्ही आता निघालोय. आता इथं आश्रमाचं नाव काय म्हणले आपल्या त्या आश्रमाचं नाव काय? आश्रमाचं नाव बालाजी. बालाजी आश्रम नाही का? बालाजी आश्रमात निघाल्यावर हे खरबूरचं बालाजी आश्रम. लहान मुलं बघा पुढं आडवी येतात आणि त्यांना चॉकलेट द्यावं लागतं बघा. त्याशिवाय ते बाजूला जात नाही. कारण ही वंशम परंपरा ही चालत आली रूढ आहे बघा. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा इथून नर्मदा मैया चालली बघा. हे बघा इथून या झाडीतून नर्मदा मैया चालली. आम्ही वर माथ्यावर बसलोय. आज चढून आलो तर थोडा त्रास व्हायला लागला. नर्मदे हार नर्मदे हार म्हणा ना. बोला मोठे बोलो. नर्मदे हार हात ऊपर करके नर्मदे हार. बघा आम्ही इथे ह्या डोंगरात आणि आम्हाला पहिलं पोरं बघा त्या डोंगरावरून पळत आली बघा. तिकडून त्या ती झाडं झुडप तिथून पळत आली पोरं चॉकलेटसाठी. खरंच म्हणजे ते काय नर्मदे हार हे पोरं बघा आज तिकडून पळत आली बघा. इथं नर्मदे हार. जास्त प्रोग्राम होत नाही आज कारण आज माझी तब्येत पण आज बरोबर नव्हती. आज पोट जाम झालं होतं आणि महाराज झाले ठणठणीत. महाराजांची काय अडचण नाही. हां पण त्यांचं प्रॉब्लेम माझा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. पण आम्ही अंतर नाही कमी करणार. अंतर चालणार पण आज जरा थोडं मला आज परत जाचवले झाले. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त आणि नर्मदे हर. तर आत्ता व्हिडिओ आम्ही आता इथंच संपवतो आणि नंतर उद्या जिथून सुरू होईल तिथून दाखवतो. कारण आता व्हिडिओ काढण्यासुद्धा माझ्या आता ताकद नाही राहिली. आता फक्त मार्गक्रमण करायचे. तर आता ह्या नदीच्या किनारी थांबलो आहे. जरा नदीचंच पाणी पिलो आहे आणि इथं काठेखाली बसलो आहे बघा. तर बघा उद्याचा 5वा दिवस. नर्मदे हार.